तर जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण आपला इंस्टाग्रामचा अकाउंट दुसरं कोणी वापरत आहे की नाही ते या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की आपला इंस्टाग्राम आपण दुसऱ्यांच्या कोणाच्या अकाउंट मोबाईलमध्ये लॉग इन आहे की नाही हे कसं पाहायचं हे तुम्हाला या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे। जर तुम्ही चॅनल नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा व व्हिडिओला पण एक लाईक नक्की करा। तर चला मित्रांनो, व्हिडिओला जे जराही निवडलं तर आपण आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया। तर मित्रांनो, पहिल्यांदा जे तुम्ही इंस्टाग्राम जे ओपन करून घ्यायचं आहे। तर मी ते इंस्टाग्राम जे माझं ओपन करून घेतो, जे माझं इंस्टाग्राम ॲप आहे सिम्पली ते इंस्टाग्राम ॲप जे मी ओपन करून घेतो। ओपन करून घेतल्यानंतर जे तुमचं फीड जे अशा प्रकारचे तुम्हाला बघायला भेटणार आहे। इथून जे तुमच्या प्रोफाईलवर जे तुम्हाला क्लिक करून घ्यायचं, प्रोफाईलवरती क्लिक केल्यानंतर जे तुम्हाला इथं थोडं रिफ्रेश करून घ्यायचं। इथे जे तुम्हाला तीन डॉट जे तुम्हाला बघायला भेटतील, इथे जे मी थोडं रिफ्रेश करून घेतो। तर मित्रांनो, इथे बघा रिफ्रेश झालेला आहे। तर वर जे तुम्हाला तीन रेषा दिसतात सिम्पली ते तीन रेषेवर जे तुम्हाला वरती क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर जे तुम्हाला मित्रांनो स्क्रोल डाऊन करून जे खाली घे तुम्हाला अकाउंट सेंटरवर जे तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। तर वर मित्रांनो बघू शकता अकाउंट सेंटर म्हणजे मित्रांनो इथं बघू शकता सिम्पली त्या अकाउंट सेंटरवरती जे तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर जे मित्रांनो पासवर्ड अँड सिक्युरिटी म्हणजे इथे जे मित्रांनो ऑप्शन जे तुम्हाला बघायला भेटतं सिम्पली त्या पासवर्ड अँड सिक्युरिटीवरती जे तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक करून घेतल्यानंतर मित्रांनो इथं बघू शकता व्हेअर यू आर लॉगिन इन म्हणजे इथं ऑप्शन तुम्हाला हे जे बघायला भेटतं सिम्पली यावर जे तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। इथं बघू शकता मित्रांनो हे माझे 3 अकाउंट सिम्पली आहेत। हे खालचं अकाउंट जे मी बघणार आहे की कोणकोणत्या मोबाईलमध्ये लॉग इन आहे। तर मित्रांनो बघू शकता 4 डिव्हाइसमध्ये जे माझं लॉग इन आहे। हे जे विवो जे आहे हे तर मी सध्या जे दिस डिव्हाइस म्हणजे दाखवत आहे ह्या मोबाईलमध्ये जे माझं अकाउंट आहे हे ते दाखवते, इथं जे दिस डिव्हाइसमध्ये दाखवते। हे सोडून जे ते तीन डिव्हाइसमध्ये जे माझं अकाउंट लॉग इन आहे ह्याला लॉग आउट कसं करायचे तुम्हाला आता जे दाखवणार आहे मी। इथे जे डिव्हाइस टाईप अननोन म्हणजे मित्रांनो यावरती तुम्हाला सिम्पली याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक करून घेतलं इथून जे तुम्हाला लॉग आउटचं ऑप्शन आहे सिम्पली तर लॉग आउटवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। तर लॉग आउटवरती क्लिक केल्यानंतर इथे जे तुम्हाला लॉग आउटचं ऑप्शन आहे सिम्पली तर लॉग आउटवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। मित्रांनो क्लिक करून घेतलेलं तर मित्रांनो बघू शकता इथं लॉगड आउट म्हणजे मित्रांनो तुम्हाला इथं बघायला ऑप्शन भेटत आहे। तर इथून जे परत एकदा मी जे करून घेतो की दुसरं पण जे अकाउंट जे तुम्हाला लॉग आउट करून दाखवतो वेअर लॉगड म्हणजे मित्रांनो हे अकाउंट जे मी सिलेक्ट करून घेतो आणि ते मित्रांनो हे जे 2 डिव्हाइसमध्ये जे माझं अकाउंट जे लॉग इन आहे ह्यावरती पण मी सिम्पली क्लिक करून घेतो आणि इथून जे लॉग आउटवरती जे तुम्हाला क्लिक करून दाखवतो। तर लॉग आउटवरती मित्रांनो क्लिक केलेलं आहे मी। क्लिक केल्यानंतर मी खाली जिथं आलेलं आहे ते लॉग आउट म्हणून विवो जो तुमचा मोबाईल आहे तसं सांगते। तर मित्रांनो अनेक डिव्हाइसमध्ये जे माझं अकाउंट लॉग इन आहे हे म्हणजे तुम्हाला लॉग आउट करून जे तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो इथं बघू शकता इथं पुण्यात एक जण माझे डिव्हाइस म्हणजे लॉग इन आहे सिम्पली इथे ह्यातून जे मी लॉग आउट करून जे दाखवतो। इथून जे मी लॉग आउटवरती जे क्लिक करून घेतो तर लॉग आउट झालेलं आहे मित्रांनो। त्याचं बघू शकता मित्रांनो इथं माझे पूर्ण अकाउंट जे इथून जे लॉग आउट झाले आहेत। तर मित्रांनो अशा प्रकारचे आपण जे दुसऱ्यांच्या मोबाईलमध्ये आपलं जर अकाउंट लॉग इन असेल तर तो इथून जे आपण लॉग आउट आपल्याला जे सिम्पली इथून जे आपल्याला करता येते जर अशा प्रकारचे मित्रांनो स्टेप बाय स्टेप जे तुम्हाला करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो यावेळी तितकंच होतं। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा व तुमच्या मित्रमंडळींना पण नक्की शेअर करा। तर चला मित्रांनो भेटू पुढच्या नवीन इंटरेस्टिंगमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।